तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे। तर आजचा हा आपला तिसरा व्हिडिओ आहे। पहिल्यांदा आपण मापे कशी घ्यायची हे बघितलं ब्लाऊजवरती। दुसरा जो व्हिडिओ होता तो आपला असा होता की पॅटर्न कसे काढायचे, तर ते पण आपण स्टेप बाय स्टेप बघितलेलं आहे। मापे कशी घ्यायची आपल्याला कळलं, पॅटर्न कसे काढायचे ते पण समजलं आहे आणि 3 पीस प्रिन्स कटिंगची प्रॉपर कपड्यावरती कटिंग कशी करायची हा आपला तिसरा व्हिडिओ आहे। तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। सगळ्या टिप्स अँड ट्रिक्स या व्हिडिओमध्ये मी शेअर केलेल्या आहेत। अशा पद्धतीने जर तुम्ही प्रिन्स कटिंग ब्लाउज 3 पीस प्रिन्स कटिंग ब्लाउज कटिंग केला तर व्यवस्थित तो बसेल फिटिंगला, अजिबात कुठे फुगा येणार नाही, काही नाही। कटिंग करण्याची पद्धत आपण या व्हिडिओमध्ये समजून घेऊया। तर आता आपण पाठीमागचा भाग फक्त कट करून घेतोय। दोन्ही भाग जर एकत्रित कट केले तर तुम्हाला ते लवकर समजणार नाही। त्यासाठी फक्त एक भाग मी घेतलेला आहे, त्याची घडी घालून घेतली। प्रॉपर उंची ब्लाऊजची किती आहे मोजून बघायची। ब्लाऊजची प्रॉपर उंची 15 आहे, त्याच्यामध्ये एक प्लस करायचं। तर याची उंची 16 इंच घेतलेली आहे आणि शोल्डरवरती बघा इथं 5.5 इंच घेतलेली आहे। तर किती छाती असल्यानंतर किती शोल्डर घ्यायची त्याची प्रॉपर माहिती मी पूर्वी सांगितलेली आहे। तो व्हिडिओ तुम्ही पाहिला नसेल तर नक्की पहा। आणि इथं 5.5 आपला शोल्डर झालेला आहे आणि मुंडा 5.25 आपण घेतोय। तर 5.25 वरती करेक्ट टिक मार्क करायची आहे। आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट फ्रेंड्स, खालच्या साईडने मी जसा आडवा टेप पकडून करेक्ट 5.5 कुठे येते त्या ठिकाणी टिक मार्क करते, त्याच ठिकाणी तुम्हीही करायची आहे। म्हणजे की वरून करेक्ट 5.25 घेऊन उपयोग नाही, खालच्या साईडने सुद्धा 5.5 आपण वरती घेतलेलं आहे ते बसतंय का नाही ते बघायचं। कमी जास्त झालं तर ब्लाऊज चुकू शकतोय। मापे टाकताना अगदी व्यवस्थित ॲक्युरेट मापे टाकून घ्यायची, म्हणजे ब्लाऊज अजिबात चुकत नाही। तर आता आपला शोल्डरचा भाग झाला, मुंडा झाला आणि छाती आपण मोजून घ्यायची। छाती किती आहे त्याचा चौथा इथं घ्यायचा। छाती 36 आहे, त्याचा चौथा 9 येतो आणि त्याच्यामध्ये 2 प्लस एक्स्ट्राचं मार्जिनसाठी मी घेतलेलं आहे। तर इथं मी 12 वरती टिक मार्क करून घेते आणि अशीच आपण लाईन ओढून घ्यायची आहे। तुम्ही कितीही मोठ्या मापाचा छोट्या मापाचा ब्लाऊज शिलाई करत असाल तर छाती किती आहे त्याच्यामध्ये 2 प्लस करायचं आणि असं हे छातीचं माप टाकून घ्यायचं आहे। जर तुम्हाला मार्जिनसाठी 2 जास्त वाटत असेल तर तुम्ही इथं 1.5 इंचाचा कपडासुद्धा एक्स्ट्राचा ठेवू शकताय, बट मी इथं 2 इंचाचं नेहमी ठेवते, त्यामुळे मी इथं 2 इंचाचा ठेवलेला आहे। आणि आता आपल्याला कमरेचं माप मोजून घ्यायचं आहे। तर पहिलं जसं मी सांगितलं तसं कंबर किती आहे मोजून बघायची, त्याचा चौथा इथं घ्यायचा आहे। तर कंबर आहे 32, त्याचा चौथा 8 येतो। तर 8 वरती पहिल्यांदा आपण टिक मार्क करून घ्यायची आणि नंतर इथं 2 इंच एक्स्ट्राचं घ्यायचं आहे। तर टोटल आपण इथं कंबर 11 इंचाची मोजून घेतलेली आहे। तर आता आपण काय करायचं, हे वरचे पॉईंट आणि खालचे पॉईंट आपण व्यवस्थित जोडून घ्यायचे आहेत। आणि अजून एकदा मापे तुम्ही डबल टाकून बघा। जर तुम्ही बिगनर्स असाल तर नंतर डबल अजून एकदा मापे टाकून व्यवस्थित चेक करून बघा की आपण टाकलेली मापे बरोबर आहेत की नाहीत। कारण बऱ्याच वेळा काय होतं की आपण पहिल्यांदाच ज्यावेळेस ब्लाऊज वगैरे शिलाई करतो, कटिंग करतो, त्यावेळेस बऱ्याच चुका आपल्या हातून नकळत होत असतात। त्यासाठी डबल आपण असं हे चेक करून घ्यायचं आहे। तर इथं मी अशी ही लाईन ओढून घेते। हे आपलं फिटिंगचं माप आहे, एक्स्ट्राचं 2 इंच हे आपलं मार्जिनचं माप आहे। तर मी तुम्हाला सांगितलेलं आहे की एक्स्ट्राचं 1.5 इंचसुद्धा तुम्ही इथं ठेवू शकताय। तर असा हा आपला बॉक्स तयार झालेला आहे। अगदी सविस्तरपणे तुम्हाला सर्व माहिती सांगते, जेणेकरून पहिल्याच व्हिडिओमध्ये सगळं काही क्लिअर व्हावं, हाच हेतू आहे। इथं आपण करेक्ट 1.5 इंचावरती एक टिक मार्क करून घेतोय, हे बघा। आणि ज्यावेळेस आपण अशी टिक मार्क करून घेतो त्यावेळेस एकही पॉईंट पाठीमागे पुढे असं काहीही व्हायला नको आहे। व्यवस्थित करेक्ट माप घेऊन आपण इथं टिक मार्क करून घ्यायची आहे। तर काय करायचं बघा, आपण जो मुंडा मोजून घेतलेला होता 5.25, त्या ठिकाणी असा टेप ठेवून करेक्ट मध्यावरती आपण इथे एक टिक मार्क करून घ्यायची आहे। आणि त्या टिक मार्कपासून खाली आपण एक लाईन ओढून घेणार आहोत, म्हणजे जो मुंड्याचा शेप आहे तो आपण असाच ड्रॉ करून घेणार आहोत। जर तुम्ही वरचं मधलं अंतर करेक्ट मोजून घेतलं तर एकदम इझी होऊन जातं ह्याचा शेप बनवणं। जर तुम्हाला हा शेप बनवणं अवघड वाटत असेल तर तुम्ही पहिल्यांदा जास्त प्रॅक्टिस करा, जस्ट तुम्ही असंच शेप काढण्याचा प्रयत्न करा। ॲटोमॅटिकली काही दिवसांनी तुम्हाला व्यवस्थित शेप काढता येईल। आणि हा झाला आपला पाठीमागच्या मुंड्याचा शेप। तर इथं तुम्हाला परफेक्ट समजलं असेल फ्रेंड्स की पाठीमागची मापे कशी घ्यायची ते। तर इथं गळारुंदी मी 2.5 इंच घेते
तुम्हाला जर जास्त पसरट गळा हवा असेल तर काय करा की खालच्या साईडने जास्त पसरट करू शकताय. बट सो फ्रेंड्स, इथं लक्ष देऊन ऐका की गळा रुंदी नेहमी 2 इंच, 2.25 इंच किंवा 2.5 इंचच घ्यायची असते. जर आपण 3 इंच किंवा त्यापेक्षा जास्त गळा पसरट घेतला तर तो गळा नक्कीच पडतो शोल्डरमधून. तर तसं होऊ नये वाटत असेल तर प्रॉपर तुम्ही 2.5 इंच रुंदीचाच गळा पहिल्यांदा टिक मार्क करून घ्या. खालच्या साईडने तुम्ही कितीही वाढवू शकताय. कसाही गोल शेप, जरा पसरट शेप, कसाही शेप देऊ शकताय. काही प्रॉब्लेम येत नाहीत. शोल्डर पडतसुद्धा नाहीत. त्यासाठी कधीही गळा बनवताना पाठीमागचा असो किंवा पुढचा असो गळा रुंदी 2.5 इंचच ठेवा. तर इथं बघा पाठीमागचा गळा मी 9 इंचाचा घेते आणि त्याच्यामध्ये अर्धा प्लस करून 9.5 इंचावरती मी इथं टिक मार्क करून घेते. कधीही गळा बनवताना त्याच्यामध्ये अर्धा इंच एक्स्ट्राचं करायचं आहे आणि खालूनसुद्धा मी 2.5 इंचच रुंदी घेते. तुम्हाला पसरट हवा असेल तर खाली तुम्ही 3 इंच, 4 इंच कितीही तुमच्या आवडीने घेऊ शकताय आणि मी सिम्पली गोल गळा बनवते. तर असा हा शेप देऊन घ्यायचा आहे. पुढे आपण गळ्याची वेगवेगळी डिझाईनसुद्धा बघणार आहोत. स्टेप बाय स्टेप आपण आता पुढे चाललो आहे. तर इथं पहा, जो मधला भाग आहे तिथून असा टेप पकडायचा आणि गळा तुमचा जास्त असेल तर 4.5 इंचावरती एक टिक मार्क करा आणि उभा असा टेप पकडायचा. वरती 5 इंचावरती आपण एक टिक मार्क करायची आणि या ठिकाणी आपण पाठीमागचे टक्स बनवून घेणार आहोत. तर हे बघा अशा पद्धतीने होईल. जर गळा जास्त पसरट असेल तर 4.5 किंवा 5पर्यंतसुद्धा ह्याची रुंदी वाढू शकते आणि कमी पसरट असेल तर तुम्ही हे माप घेतलं तरी चालतंय. 4, 4.5 आणि 5 इथपर्यंत टक्स आपण पाडू शकतो. वरती बघा गळ्याच्या साईडने मी अर्धा इंच मोजून घेतलेलं आहे आणि अशी ही तिरकी लाईन ओढून घेतलेली आहे. तर ती तिरकी लाईन का करायची आहे बघा. तसं केलं तर आपला गळा अजिबात पडत नाही, म्हणजे शोल्डर पडतात असं सगळे म्हणतात. म्हणून असं हे करायचं आहे. ही परफेक्ट पद्धत आहे. या पद्धतीने जर तुम्ही ब्लाऊज कटिंग केला तर अजिबात तो प्रश्न येणार नाही. तुम्ही नक्की अशा पद्धतीने एकदा कटिंग करून बघा. पाठीमागचा भाग व्यवस्थित कट झालेला आहे. आता आपण पुढचा भाग कट करतोय. तर मी पाठीमागचा भाग कट करताना मेन ब्लाऊजचा कपडा घेतलेला आणि आता मी पुढचा भाग कट करताना जो ब्लाऊजसाठी मी अस्तर घेतलेला होता तो घेते. तर इथं बघा व्यवस्थित पाठीमागचा भाग आपण असा पसरून ठेवायचा आणि अशी टिक मार्क करून घ्यायची आहे. असं हे टिक मार्क करून घेतलं की वरचा भाग काढून टाकायचा आणि नंतर आपण करेक्ट मुंडा 5.6 आहे का नाही ते चेक करायचं आणि इथंही 5.5 रुंदी आहे का नाही ते चेक करायचं आणि अशी लाईन ओढून घ्यायची आहे. एकदम सोपी पद्धत आहे फ्रेंड्स. अजून पुढे तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीसुद्धा माहिती होतील. हळूहळू सगळं काही सांगेल. एकाच व्हिडिओमध्ये सगळं सांगितलं तर तुम्ही कन्फ्यूज व्हाल, तुम्हाला काहीच समजणार नाही. तर आता आपण काय करायचं, उंची मोजून घ्यायची. तर पाठीमागचा भाग आपण 16 इंच उंचीचा घेतलेला होता आणि इथं आपण अर्धा इंच एक्स्ट्राचं घ्यायचं आहे. तुम्ही जर नवीन असाल तर 1 इंच एक्स्ट्राचं घ्या. म्हणजे तुम्हाला आता समजलं का नाही माहीत नाही, बट मी तुम्हाला अजून एकदा समजून सांगते की ब्लाऊजची प्रॉपर उंची 15 इंच आहे. त्याच्यामध्ये 1 प्लस केल्यानंतर 16 इंच होतं आहे. म्हणजे पाठीमागचा भाग आपण 16 इंच उंचीचा कट केलेला आहे आणि पुढचा भाग कट करताना 16मध्ये अजून अर्धा इंच एक्स्ट्राचं घ्यायचं आहे. म्हणजे पुढच्या साईडची उंची 16.5 इंच येईल. एवढे डीपमध्ये कोणीही सांगत नाही मी यूट्यूब, त्यामुळे बऱ्याच जणांना समजतसुद्धा नाही, म्हणून मी डीपमध्ये सांगण्याचा प्रयत्न करते. आता आपण पुढचा गळा बनवतो आहे. जी आपण गळा रुंदी 2.5 इंच घेतलेली होती त्या ठिकाणाहून 5.5 इंच उंचीचा मी इथं गळा घेतलेला आहे. म्हणजे 5.5 आपल्याला रेडी पाहिजे, तर इथं 6 इंच मी गळा घेतलेला आहे. म्हणजे पाठीमागचा गळा असो किंवा पुढचा गळा असो त्याच्यामध्ये अर्धा इंच एक्स्ट्राचं घ्यायचं असतं. इथं बघा गळा पडू नये म्हणून गळ्याच्या साईडने अर्धा इंच घेतले आणि अशी ही तिरकी लाईन मी ओढून घेतलेली आहे. खाली आपण पुढचा मुंड्याचा शेप 1 इंचावरती घेतो आहे. हे बघा करेक्ट 1 इंचावरती मी ते टिक मार्क करून घेतले आणि मध्यातून आपण जो आपला मुंड्याचा भाग आहे त्या मध्यातून आपण असा हा शेप देऊन घ्यायचा आहे. तर हा परफेक्ट शेप आहे फ्रेंड्स. ह्या पद्धतीने जर कटिंग केली तर काकेमध्ये फुगा वगैरे काहीही येणार नाही किंवा काकेमध्ये बऱ्याच वेळा ब्लाऊज कचतो, तसंही होणार नाही. आपण खालच्या साईडला पहिल्यांदा 3.5 इंचावरती एक टिक मार्क करायची आणि नंतर 1.5 इंचावरती करायची आहे. वरून आता मी इथं 12 इंचावरती टिक मार्क करून घेते. तर प्रॉपर तुम्हाला सांगते की नक्की किती इंचावरती आपण वरचा जो पॉईंट आहे टक्सचा करून घ्यायचा आहे ते. उंचीनुसार त्याची मापेसुद्धा बदलतात फ्रेंड्स. तर डिटेलमध्ये मी पहिल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे.
आता आपण 3 पीस प्रिन्स कटिंग ब्लाऊज शिलाई करतो आहे, तर त्याची क्रॉसपट्टी आता आपल्याला काढायची आहे. तर इथं मी अर्धा इंचावरती लाईन ओढलेत, कारण अर्धा इंच कपडा आपला शिलाईमध्ये जाणार आहे. त्यासाठी इथं पहा 4.5 इंचावरती मी टिक मार्क करून घेते. म्हणजे ही क्रॉसपट्टी आपल्याला 4.5 इंचाची घ्यायची आहे. तर याची उंची 4.5 आहे आणि रुंदी जेवढा आपला कपडा आहे तेवढी राहणार आहे. तर हे बघा, वरून मी करेक्ट इथं 12 वरती वरचा टक्स घेतलेला आहे आणि 4.5ची अशी ही लाईन ओढून घ्यायची आहे. तर इकडूनही आपण करेक्ट मोजून घ्यायचं, त्या साईडनेही करेक्ट मोजून घ्यायचं आहे आणि असं हे लाईन ओढून घ्यायची. जर तुमच्या ब्लाऊजची उंची कमी असेल तर ह्याचा जो पॉईंट आहे तोही बदलला जातो. तर इथं पहा 3.5 इंचावरती टिक मार्क केलं आहे आणि 1.5 इंच एक्स्ट्राचं घेतलेलं आहे. तर आता आपण अशी ही लाईन ओढून घ्यायची आहे, इथून स्ट्रेट लाईन ओढून घ्यायची, हे बघा ह्या पद्धतीनं. आणि नंतर आपण हा जो आपला कटोरीचा भाग आहे तो असा ओढून घ्यायचा आहे. करेक्ट शेप यायला पाहिजे. शेप जर तुम्हाला काढायला जमत नसेल तर तुम्ही पहिल्यांदा न्यूजपेपरवरती प्रॅक्टिस करा आणि एकदा का शेप तुम्हाला जमला की व्यवस्थित तुम्हाला त्याचा आकार देता येईल. तर इथं पहा की आपण असा हा करेक्ट मुंड्याचा जो शेप आहे तिथपर्यंत ही लाईन जोडून घ्यायची आहे. मी जशी जोडलेली आहे त्याच पद्धतीने जोडून घ्या, नाहीतरी इकडे तिकडे जर ती लाईन गेली तर पूर्ण ब्लाऊजचा शेप बिघडू शकतो. तर इथं पहा अर्धा इंच कडेला मी एक्स्ट्राचं घेतलेलं आहे, म्हणजे 4.5 इंचची आपण जी पट्टी घेतलेली त्या ठिकाणी इथं आपण 5 इंच घेतलेला आहे. खाली जो 1.5 इंचाचा आपण टक्स घेतला होता त्या ठिकाणी मी असा कोयरीसारखा शेप बनवून घेतलेला आहे. फिटिंग किती आहे करेक्ट कमरेचं त्या ठिकाणी टिक मार्क करा आणि नंतर एक्स्ट्राचं आपल्याला इथं 1.5 इंच घ्यायचं आहे. तर हे एक्स्ट्राचा आपला जो टक्स आहे त्यासाठी एक्स्ट्राचं 1.5 इंच आपण इथं वाढवून घेतो आहे. वरती आपण 1 इंच किंवा अर्धा इंच एक्स्ट्राचं घ्यायचं आहे. तर इथं मी 1 इंच घेतलेलं आहे. तर आता परफेक्ट तुम्हाला समजलं असेल की ब्लाऊजमध्ये पुढच्या साईडने आपण नक्की किती वाढवून घ्यायचं आहे. छाती तुमची कितीही असू द्यात त्याचा चौथा घ्यायचा, त्याच्यामध्ये प्लस 2 इंच मार्जिनसाठी घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये अजून 1.5 इंच आपण प्लस टक्ससाठी घ्यायचं आहे. तर आता परफेक्ट तुम्हाला लक्षात आलं असेल आणि हे आपण कट करून घेऊया. क्रॉसपट्टी अशी कट झालेली आहे आणि आता करेक्ट माप आहे की नाही अजून एकदा चेक करून घ्या. तर आपण जी क्रॉसपट्टी काढलेली आहे त्याचा शेप आपण अजून एकदा नीट करून घेणार आहोत आणि हे बघा, हे सगळं व्यवस्थित कट करून घ्यायचं आहे. कट करताना अजिबात मागे पुढे होता कामा नये. हे बघा, जी क्रॉसपट्टी आपण कट करून घेतली होती त्याला व्यवस्थित शेप देऊन घ्यायचा. तर इकडच्या साईडने थोडासा कपडा आपण अर्धा इंचापेक्षा कमी थोडासा कपडा कट करत व्यवस्थितच ह्याचा शेप देऊन घ्यायचा आहे. तर तुम्ही इथं पाहू शकता एका साईडने एक बाजू उंच आहे आणि दुसऱ्या साईडने ते त्याचं अंतर कमी आहे, असं आहे ते. तर असा हा त्याचा प्रॉपर शेप बनेल. आणि इथं कटोरीचा भाग तुम्ही बघितला असेल, त्याच्यामध्ये पूर्ण भाग मी कट केलेला नाही. म्हणजे मुंड्याच्या इथं मी थोडासा जॉईंट भाग ठेवला आहे. तर तो का ठेवला आहे, जर तुम्ही बिगिनर्स असाल तर पटकन तुमच्या लक्षात येणार नाही कोणता पार्ट कुठे जोडायचा आहे. ते लक्षात ठेवण्यासाठी तो भाग पुढच्या कटोरीचा पूर्णपणे कट करायचा नाही. इथं आपण बाही कट करून घेतो आहे. तर छातीचा चौथा 9 येतो, म्हणजे 36 छाती आहे त्याचा चौथा 9 येतो. त्याच्यामध्ये अर्धा इंच एक्स्ट्राचं घ्यायचं आहे. म्हणजे मी इथं 9.5 वरती टिक मार्क करून घेते आणि असाच आपल्याला कपडा कट करून घ्यायचा आहे. तर इथं पाहू शकताय मी इथं करेक्ट लाईन ओढते आणि किती उंची पाहिजे तुम्हाला, म्हणजे बाहीसाठी तुम्हाला किती उंची पाहिजे त्यानुसारच तुम्ही हा कपडा कट करून घ्या. करेक्ट छातीचा चौथा आणि त्याच्यामध्ये अर्धा इंच एक्स्ट्राचं टाकलेलं आहे. ते फक्त आपण मार्जिन 2 इंच ठेवले त्यासाठी अर्धा इंच एक्स्ट्राचं घेतलेलं आहे. इथं आपण जी खुली बाजू आहे त्या ठिकाणी 2.5 इंचाची हाईट कॅप टाकून घेतो आहे. तर इथं 2.5 इंचावरती टिक मार्क करायची आणि त्याच ठिकाणी आडवा टेप पकडून 1 इंचावरती एक टिक मार्क करून घ्यायची आहे. बाही कट करण्याची सर्वात सोपी पद्धत आहे फ्रेंड्स, नीट लक्ष देऊन ऐका. तर फक्त आपण खुल्या साईडने 2.5 इंचाची टिक मार्क केलेली आहे आणि जो खालचा भाग आहे त्या ठिकाणीही किती फिटिंग आहे आपल्या बाहीचं त्या ठिकाणी टिक मार्क करायची. वरच्या साईडने 1 इंचाची टिक मार्क करायची आहे. तर आता तुम्हाला समजलं असेल की ह्या कपड्यामध्ये मी 4 घड्या घालून घेतलेत आणि याच्यामध्ये मी अशा ह्या 3 टिक मार्क करून घेतलेले आहेत. जर हा भाग तुम्हाला समजला नसेल तर व्हिडिओ डबल टिबल बघायला लगेचच समजेल. आणि अशी ही तिरकी लाईन ओढून घ्यायची आहे. जी बंद बाजू आहे त्या साईडला आपण 1 इंच घेतलेला आहे, बघू शकताय. त्या ठिकाणावरून ह्या 2.5 इंचाच्या पॉईंटपर्यंत लाईन ओढून घेतली. आता खालच्या साईडने सुद्धा जेवढी फिटिंग आहे तेवढं आपण लाईन ओढून घ्यायचं आहे.
फिटिंग सोडून एक्स्ट्राचं जे मार्जिन आहे तिथून मी लाईन ओढून घेतलेली आहे. तर असा हा बाहीचा शेप तयार होतो आहे. आता आपल्याला ह्याच्यावरती प्रॉपर शेप द्यायचा आहे. तर हे जे मधलं अंतर आहे 1 इंच एक्स्ट्राचं सोडून किती भरते बघायचं आणि करेक्ट मध्यावरती इथं टिकमार्क करायचे. तर इथं मी 4 इंचावरती टिकमार्क केलेली आहे. करेक्ट हे 8 इंच भरलेलं आहे टोटल. 4 इंचावरती नंतर 2-2 इंचाचा गॅप ठेवून 2 टिकमार्क दिलेले आहेत. म्हणजे टोटल 8 इंच आहे. त्याचा मध्य 4 येतो आणि नंतर त्या दोन्हीचा मध्य 2-2 इंचावरती मी घेतलेला आहे. तर आता तुम्हाला हे परफेक्टच समजलं असेल. तर एवढे पॉईंट तिरक्या लाईनवरती आलेले आहेत. तर आत्ता एकदम सोपी पद्धत तुमच्याबरोबर शेअर करते फ्रेंड्स. आता काय करायचं, जो खालचा पॉईंट आहे त्या ठिकाणी आपण अर्धा इंचापेक्षा कमी अंतर घेऊन एक टिक मार्क करायची आहे. तर इथं आपण एक टिक मार्क करायची आणि वरचा जो पॉईंट आहे त्या ठिकाणीही एक टिक मार्क करायची. अर्धा इंचापेक्षा कमी अंतर ठेवा. आता आपण असे हे टिक मार्क करून घेतले. वरच्या साईडने ज्या ठिकाणी आपण 1 इंच घेतलेलं होतं तिथून असा हा शेप द्यायला सुरुवात करायची आहे आणि हळूवारपणे शेप द्यायला शिकायचं. जर तुम्ही पहिल्यांदाच हे करत असाल तर पहिल्यांदा न्यूजपेपरवरती असं हे ओढायला शिका. म्हणजे नंतर व्यवस्थित ब्लाऊजवरती तुम्हाला ह्याचा शेप देता येईल. तर तुमच्यासाठी म्हणून मी अगदी हळूवारपणे हे तुम्हाला दाखवते. तर इथं तुम्ही पाहिलं असेल की वरचा जो पॉईंट आहे 2 इंचाचा एक्स्ट्राचा, त्या पॉईंटला आपण काहीही केलेलं नाही. वरून ही लाईन ओढत खालच्या साईडने जोडलेली आहे. असाच प्रॉपर शेप देऊन घ्यायचा आहे. तर ही जी डिझाईन आहे परफेक्ट तुमच्या ब्रेनमध्ये फिट करून ठेवा म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. आणि आता जो खालचा असा आपण गोलाईमध्ये शेप घेतलेला आहे तो पुढच्या साईडचा आहे. आणि आता कटिंग करताना आपण पाठीमागच्या बाहीचा शेपच कट करणार आहोत. म्हणजे पाठीमागच्या साईडचा जो शेप आहे तो कट करायचा आणि पुढच्या साईडचा आपण नंतर कट करून घेणार आहोत. तर इथं पहा, जी तिरकी लाईन आहे त्या लाईनवरूनच आपण अशी ही बाही कट करून घ्यायची आहे आणि जो गोलाकार आपण दिलेला आहे तोही व्यवस्थित कट करून घ्यायचा. आणि खालच्या साईडला जो गोलाकार आपण दिलेला होता तो पुढच्या साईडचा शेप आहे, तो मी आता तुम्हाला लगेचच दाखवते. तर असा हा व्यवस्थित आपला प्रॉपर शेप तयार झालेला आहे. तर ही जी शेपची पद्धत आहे एकदम सोपी आहे फ्रेंड्स. तर आता तुम्ही पाहू शकता पाठीमागच्या साईडचा एका बाजूला शेप आहे आणि पुढच्या साईडचा एका बाजूला आहे. जो शेप आपण पुढच्या साईडसाठी दिलेला होता त्या ठिकाणाहून व्यवस्थित हे कट करून घ्यायचा आहे. फक्त पुढचा म्हणजे वरचाच कपडा त्या कात्रीमध्ये येईल असा हा सेट करून ठेवा आणि व्यवस्थित शेप देऊन घ्यायचा आहे. जो पाठीमागचा आकार आपण कट केलेला आहे त्याच्यामध्ये थोडासा कपडा इकडे तिकडे झाला असेल तर तोही व्यवस्थित करून घ्या. तर अशी ही आपली परफेक्ट बाहीची कटिंग झालेली आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ समजला नसेल तर 2-3 वेळा नक्की बघा, समजेल. तर इथं मी फुल स्लीव बाही करते. तर इथं मी जॉईंट भाग अजून करून घेणार आहे कारण अस्तरचा कपडा जास्त माझ्याकडे नव्हता, त्यामुळे मी फक्त एवढाच कट केला आहे आणि याच्या पुढे मी अजून आपण अस्तरचा ब्लाऊज कटिंग करतोय त्यासाठी अस्तरचा कपडा आणि ब्लाऊजचा ओरिजिनल कपडा दोन्हीही भाग मी व्यवस्थित कटिंग करून घेते. पुढच्या भागामध्ये शिलाई बघूया. व्हिडिओ बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद. जर तुम्हाला ही कटिंगची पद्धत आवडली असेल तर जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा आणि आता याचा नेक्स्ट पार्ट आपण लवकरच बघूया.